होतोय चेंडू. पहिला चेंडू चांगल्या पिच वरती फेकला गेला होता. लेंथ चांगली होती. क्षमा असावी, थोडस उशीर झालाय तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचण्यासाठी. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु देवम सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजू छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. गावदेवी मातेला नमन, क्रीडांगणाला नमन. आणि मी तुम्हाला घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन संघामध्ये घमासान युद्धाला सुरुवात झाली आहे. प्रारंभ झालाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये 40+ माध्यमातून पहिली लढत नेवाली विरोधात आपण पाहता खोणी या दोन संघामध्ये ही लढत. शिवाजी गोलंदाजी करण्यासाठी. सुरेख चेंडू चांगल्या लेंथ वरती सध्या गोलंदाजी होता. MTC या वाहिनीच्या माध्यमातून आपण थेट लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता. नेवाली संघ नाणेफेकीचा कौल जिंकतात. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केला बॅटिंगसाठी. कोणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली. यावेळेचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न, फटका व्यवस्थित मिळत झाला नाहीये. ड्रॉप केलाय झेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आजच्या या दिवस येतोय 4 धावा. गुड शॉट. केला. 4 षटकांचा सामना आहे. लिमिटेड ओव्हरचे सामने आहेत आणि त्यामुळे डावाला सुरुवात पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न फलंदाच्या माध्यमातून होतोय. धापलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचतोय. 3 चेंडूंचा सामना केला खोणी टीमने बॅटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका व्यवस्थित मिळत झालाय. पहिला ब्रँडेड फटका. दिस इज अ मायटी हिट. षटकार. अविश्वसनीय स्ट्रोक पाहायला मिळतो. अप्रतिम फटका. MTC या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. रिप्लाय ज्या पद्धतीने फटका खेळला गेला आपण पाहू शकता. सरळ मिडल स्टंपला चेंडू होता. सरळ प्रहार केला मिड विकेटला. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. 4 चेंडूवरती 10 धावा पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळतोय खोणी या संघाची. यावेळेचा फटका सुरेख आहे. अजून एक मोठा स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. टाइमच्या आधारित आपल्याला खेळणं फार गरजेचं आहे. 15 मिनिटाची अवधी असेल 3 षटकांसाठी. त्यानंतर कदाचित आमच्या पंचांकडून जो निर्णय येईल तो तुम्हाला मानावा लागेल. त्यासाठी शिस्तबद्ध स्पर्धा. आमचे सोनू बांगर आमचे जे साथी सहकारी कॉमेंटेटर आहेत त्यांनी सांगितली होती. नेहमीच चर्चेत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3री रात्र आपण पाहणार आहोत. सर्व संघ जबरदस्त संघ आहेत, परंतु आज पाहायचं कोणत्या संघाचा चांगला खेळ घडेल. यावेळेस केरकरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त कॅच. दबाव होता. दबाव खाली हा झेल टिपला जातोय. गुड कॅच. फलंदाज बाद लागतो. हा पहिला धक्का टीम खोनीला. त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे साई पाटील फाउंडेशन SP ग्रुप चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य डे नाईट स्पर्धा आपण पाहता. आमच्या सहकारी कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये सोनू बांगर सध्या चर्चित नाव असलेला आहे आमचे सहकारी कॉमेंटेटर. त्यानंतर बदलापूर विभागामधून ज्याने दूरचा प्रवास केला आमचे श्रवणजी धुमाले हे कॉमेंटेटर. 18 धावा. यस 18 धावा दापलकावरती झाल्या. सुरुवात चांगली झाली आहे डावाची खोनी संघाच्या माध्यमातून,
परंतु तिथे शेवटच्या अंतिम चेंडूवरती शिवाजीने धक्का दिला. खोनी टीमला पहिला गडी बाद करण्यात तो यशस्वी ठरला. तर चर्चा करत होतो आम्ही या स्पर्धेची 365 दिवस चर्चेत असणारी स्पर्धा. आमचे या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते नेहमीच चांगली स्पर्धा तुमच्या भेटीसाठी नवीन नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मागच्या वर्षामध्ये ही स्पर्धा नाईटच्या स्वरूपाने होती, परंतु या वर्षीमध्ये या स्पर्धेमध्ये बदल झाला. ती मात्र डे नाईटच्या स्वरूपाने तुम्हाला स्पर्धा भेटीत आल्या. आजची तिसरी रात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगला क्रिकेट निश्चितच पाहायला मिळेल. त्यानंतर सर्व चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 4 षटकांचा सामना, पहिले षटक समाप्त झाला आणि 15 मिनिटाचा कालावधी. मात्र टाइमवरती फार लक्ष असेल आमच्या आयोजकांचं. वेळेवरती स्पर्धा सुरू झाली पाहिजे, वेळेवरती स्पर्धा संपन्न झाली पाहिजे, यासाठी ह्या नियमावली तुमच्यापर्यंत आमच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात. MTCचे आमचे रोशन फरार सुद्धा आमच्या सोबत जॉईन झाल्यात. स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रसाद पाटील सुद्धा आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात, रिव्हर्सचा फटका, यावेळचा चेंडू चेक केलं जाईल पंचांकडनं. यस, झेल मात्र नसेल. झेल मात्र अगोदरच जमिनीला दान झाला, त्यामुळे पंचाकडनं एक चांगलं लक्ष आहे. पंचांचा इशारा येतोय पंचांकडनं. पंचावरती दबाव प्रेशर टाकू नका. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, दूध का दूध पाणी का पाणी. यस, चेंडू बॉम्ब झालाय. आम्ही पाहणी केली अगोदरच चेंडू बॉम्ब होताना. बघा रिप्लायच्या माध्यमातून प्रत्येक छायाचित्र क्षण टिपताना MTC वाहिनी दूध का दूध पाणी का पाणी लगेचच तुम्हाला क्लॅरिटी पाहायला मिळेल. थोडस पुढ्यात पडतोय, जजमेंट थोडस चुकलं रोशन. बॉम्ब साहेब चेक केलं आम्ही. यस, आमचे ऑफिशियल पंच आहेत जय पवार सर. त्याने लगेच आमच्याकडे इशारा दिला की हा फलंदाज बाद नसेल. बाउन्स झालाय चेंडू, त्यामुळे ही झेल गृहीत धरणार नाहीये. त्यामुळे लगेचच कोणताही वेळ घेतला नाहीये जय पवार सरांनी आणि आमच्याकडे इशारा केला की फलंदाज नॉट आउट आहे. 1900 आकड्यावरती रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता संदीप ठोंबरेने आणि त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना पॉवर प्ले समाप्तीनंतर विखुरले क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण पाहता. सध्या नेवाली संघ गोलंदाजीसाठी सुनील जाधवला आपण पाहता, सुनील वायलेला पाहता आपण. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप लॉंग ऑन, वाईड इज लॉंग ऑफ, डीप कव्हर. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना केली आहे, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला, शॉर्ट फाईन लेगला. यावेळेस आडव्या बॅटने हा कडवाट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही, कोणतीही चान्स नाही आहे. चेंडू सीमा पार येतो, हा चौकार, 4 धावा. आजच्या या दिवसामध्ये आपल्याला एक चांगलीच मॅच, पहिल्याच मॅच मध्ये चांगला स्कोर पाहायला मिळेल अशी लक्षणे मात्र आमच्या समोर येताना पाहतोय. कारण धावफलकावरती वारंवार मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून होता. यावेळेसचा पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिडल करायचा होता. यावेळेस लेंथ पाहावी लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल, व्हाईट ऑफस्टंप, व्हाईट बॉल. अवांतर धाव येते धावफलकावरती. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतो 24 या आकड्यावरती. चांगली गतीने धावसंख्या पुढे जातोय. यावेळेसचा आडव्या बॅटने पुन्हा एकदा पाठवलाय. बिग लॉंग वे, 6 रन, षटकार. सीमारेषा बाहेर पाडत संध्याकाळचा क्लायमॅक्ट आहे. संध्याकाळच्या क्लायमॅक्ट मध्ये कोणी संघाचे फलंदाज सध्या बरसलात मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल कोणी संघाने तब्बल 5 मोठे स्ट्रोक, त्यापैकी 3 षटकार आणि 2 चौकार अशा पद्धतीने सध्या फलंदाजी सध्या सुरू आहे. 30 या आकड्यावरती पोहोचतो. षटक क्रमांक 2 सुनील वायलेचा आपण पाहता बॅटिंग करत असताना कोणी संघ. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कॉटन बॉल चान्स,
वेल जज, फलंदाज बाद, बिग विकेट. यांचं आगमन होतं व्यासपीठावरती, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि त्र्यंबक दादा जाधव यांचं सुद्धा आगमन होतं, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण नेहमीच आपण पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा साईदादांनी स्पर्धा भरवली छत्रपती क्रीडांगणावरती, तेव्हा तेव्हा निश्चितच आपल्याला पाहुण्यांची रेंज आहे. जरी आजची तिसरी रात्र, तिसरं डे आपण अनुभवता, परंतु प्रेक्षकांची अफाट गर्दी तुम्हाला जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतशी मात्र पाहायला मिळेल. आणि मान्यवरांची सुद्धा षटक क्रमांक सध्या दुसरं सुरू आहे. आणि दुसरं षटक सुरू असताना आपल्याला धाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 30 या आकड्यावरती झपाट्याने वेग घेतला, परंतु विकेट टेकिंग गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये होता. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये गेलास. एका बाजूला संदीप, दुसऱ्या बाजूला चंद्रकांत ठोंबरे. गोलंदाजीसाठी सुनील वायले आपण पाहता. 40+ फॉर्मॅट सध्या तरी आपण अनुभवता. आणि त्यापैकी ही पहिली लढत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा सरळ खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. चेंडू वन बाउन्स इनटू द पॅन्स, सीमा पार, चौकार. एक्साइटेड मेन आपल्याला पाहू शकता आपण, जे डीपचे क्षेत्ररक्षक होते मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन मध्ये भगवान जाधव आणि शिवाजीला आपण पाहता. जे महत्वाचे खेळाडू आहेत नेपाली टीम साठी, नेहमीच फ्रंट फुटला खेळण्यासाठी ते असतात, परंतु सध्या तरी मात्र दोन्ही खेळाडूंकडनं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाही आहे. नेहमीच आपण पाहू शकाल जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती आपण मैदानी खेळ साकारण्यासाठी जातात, कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. नेवाली संघ रेग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये टॉप 5 मध्ये दाखल झाले आणि कालच्या दिवसामध्ये आमचे रोशनचे फरार त्यांचा संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला आहे. आणि आय थिंक पहिल्या रात्रीमध्ये चिंचोली संघ 40+ माध्यमातून 2 सामने जिंकल्यात. आणि काल वसार संघ पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळून खेळलाय, चांगलाच फिरवलाय चेंडूला, सीमा पार, बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार, 4 धावा. करण्यासाठी आम्ही जातो तेव्हा या 2 गोष्टींचा पालन करणं फार गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण समालोचन कक्षामध्ये विराजमान असतात, तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ, या 2 गोष्टी जो समालोचक रूप धारण करेल तो नेहमीच यशस्वी असतो. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जा, सहनशीलता फार गरजेची आहे, तरच आपली चर्चा सर्व भोवती होत असतोय. आपल्या कामाची पोचपावती तेव्हाच आपल्याला मिळत असतो. त्यामुळे शांत स्वभाव असा खेळ सुद्धा करणं फार गरजेचा. हा खेळ सध्या शांत स्वभाव थोडंसं वेट केलाय बघावं शकेल नेवाली संघाने, कारण नेवाली संघ कधी पलटवार करू शकता. काल सुद्धा आपण इंटरनॅशनल लेवलमध्ये आपण स्पर्धा पाहिली असेल. सध्या T20 आपण पाहता, सध्या ऑस्ट्रेलिया संघ नेहमी चर्चेत असलेला संघ आहे, परंतु ऑस्ट्रेलिया संघ सध्या आपण पाहू शकाल अशी कोणतीही स्पर्धा नाही आहे. ICCची ट्रॉफी आपण जर फ्लॅशबॅक मध्ये गेला तर कोणत्या संघावरती कधीच अवलंबून राहिली नाही आहे, परंतु त्या ऑस्ट्रेलियाला सध्या
दुसऱ्या संघावरती अवलंबून राहायला लागला. मग क्रिकेट कधी कोणाला रडवेल आणि क्रिकेट कधी कोणाला हसवेल सांगू शकत नाही या. सध्या तर मी म्हणेल ऑस्ट्रेलिया संघ हा मात्र जी गर्दनवरती कटकती लटकती तलवार ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा सध्या हाल झाला. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधीही घमंड करू नका. क्रिकेटला मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये शांत स्वभावाने खेळा, नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल. धावफलकावरती धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर बघा 2 षटकांसाठी 12 मिनिटे 50 सेकंद घेतल्यात. आता तुम्हाला 10 सेकंद आणि 2 मिनिटं फक्त षटक पूर्ण करण्यासाठी, अन्यथा तुम्हाला एक षटक चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर. इट इज अ वाईट बॉल. धावफलकावरती धावसंख्या पुढे जातोय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. यावेळेचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 क्षेत्ररक्षकांची सध्या रेलचेल सुरू होती. कॉल नव्हता. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. जर झेल पकडला असता संदीप ठोंबरेचा झेल कदाचित फार महागडा ठरू शकतो. धावफलकावरती धावसंख्या 2 ने वाढते. 2 ने धावफलकावरती धावसंख्या 41 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. जबरदस्त क्रीडांगण छत्रपती क्रीडांगण मांगरूळचा हा क्रीडांगण आपण पाहतोय. यावेळेचा पटका व्यवस्थित मिळत झाला नाही. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. नॉमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 43 आकड्यावरती 43. चांगल्याच बरसल्यात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाच्या जोरावरती सदला बॅटिंग का डिसाईड केली आणि आपल्या कॉलवरती पूर्णपणे निर्भर होतो संघ कोणी, आणि ते करून दाखवले मैदानाच्या आतमध्ये कोणी संघाच्या फलंदाजाने. यावेळेस फिरून केलाय पुन्हा एकदा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. शॉर्ट अँड पुल. पॉवरफुल षटकार. सहा धावा येतात बघा, पाहू शकता. पण जी झेल ड्रॉप केली होती ना ती आता थोडीशी महागडी ठरतोय. तर एखाद्या जखमीवरती जसं मीठ चोळलं जातं तसंच पाहायला मिळालं. झेल ड्रॉप झाली संदीपच्या बॅटमधून. षटकार. संदीपला आम्ही बऱ्याचदा पाहिलंय 40 प्लसच्या माध्यमातून. तर दोन्ही बाजूने तो खेळू शकतोय. त्याच्याकडे खूप स्ट्रोक आहेत. कारण ना अगोदरच्या षटकामध्ये आपण रिव्हर्स खेळताना पाहिलं, त्याच्यानंतर कव्हरला खेळताना पाहिलं, आता आपण पाहू शकाल मिड विकेटला खेळताना पाहिलं. कारण त्याच्याकडे चांगले फटके आहेत आणि ते दर्शवतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संदीप ठोंबरे. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लेंथ पाहावी लागेल. वाईट बॉल. दबाव आहे. धावफलकावरती धावसंख्या बघा 50 धावा. 50 कंप्लीट झाली आहे आणि ही 50 कंप्लीट होताना 2 षटके आणि 2 अजून एक मोठा स्ट्रोक. एलिव्हेशन चांगलं आहे. ताकद न ताकद. चेंडू आरपार सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. गणरायाचं संगीत आपण पाहू शकाल. 14 विद्याचा अधिपती, आधी पूजावा गणपती. नेहमीच आपण जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करतोय गणरायाला नेहमीच वंदन केलं जातं. जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा महेशदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण गणरायांचं पूजन केलं. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात केली.
तरी स्पर्धा आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आल्या तरी सुद्धा मात्र आपण पाहू शकता की या स्पर्धेला प्रेक्षकांची अपाट गर्दी आहे. प्रेक्षकांची अपाट साथ आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावा धापलकावरती. नेक्स्ट बॉल. अजून एक आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या कडे जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल 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 आणि सिंगलने सॅक रोटेट केले जातोय. धापलकावरती धावसंख्या 57. 57 या आकड्यावरती पोहोचतोय. 2.5 या वरती आपण पाहू शकाल षटके फेकली गेल्यात. 57 धावा आणि हा षटक संपल्यानंतर आपण लगेच आमच्या अपडेट करी जाऊ की नेमकं वेल या 3 षटकांसाठी किती घेतल्यात. हा सुद्धा लक्ष आमच्या आयोजकांचा असणार. फुलटॉसचा चेंडू आहे. फुलटॉसला फुल टॉल वसूल. 6 धावा. षटकार. कॉल केला जाईल. 18 मिनिटे आणि 32 सेकंड घेतले आहेत. त्यामुळे आपल्याला एक क्षेत्ररक्षक टट्ट्याट सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. 18 मिनिटे आणि 32 सेकंद. तर निश्चितच आम्ही प्रत्येक चेंडूवरती जेव्हा सीमारेषेच्या बाहेर गेलं तेव्हा स्टॉप केला आहे. त्यामुळे नियमानुसार तुम्हाला एक क्षेत्ररक्षक मैदान टट्ट्याट सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. बघा कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही आहे अशी स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा. तुमचा 12 मॅन सुद्धा आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे. त्याला सुद्धा ठाऊक आहे आम्ही प्रत्येक बाउंड्रीवरती स्टॉप केला होता. त्यामुळे 18 मिनिटे 32 सेकंद तुम्ही 3 षटकासाठी घेतल्यात. चला थोडंसं बेल कमी घ्या. आता अंतिम षटक स्लॉगरचं षटक असेल. स्लॉगरच्या षटकामध्ये दीपक भोईरचा पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षकाची रेस सुरू आहे. चेंडू बरोबर सध्या चेंडू थांबवलं जात आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 65 या आकड्यावरती चांगल्या पद्धतीने सध्या बॅटिंग सध्या सुरू आहे. आपण पाहू शकता. स्लॉर 1 पहिला चेंडू पिकअप केला. रडारमध्ये होता. चेंडूला रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा बाहेर मारू शकला असता. तसंच घडलं मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीसाठी आलेला संदीप तोमरे सध्या मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक कामगिरी करतोय. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू सीमा पार जाणार. अंपायर सिंगल वेटिंग. यस 4 रन 4 धावा. चौकार. चौकार होते. चौकाराच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या 69. अजून एक फुल टॉस आणि संदीप तोमरे असे चेंडू सोडणार नाहीये. पुन्हा एकदा हवाई सफर येतो. हा
षटकार 6 धावा. संदीप बरसल्या पुन्हा एकदा हलक्या शाताने चेंडूला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तोरकानात येतोय चेंडूवरती. चांगला पिकअप थ्रो फेकतोय मिडविकेट क्षेत्रामधून. तोपर्यंत सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 76 76 धावा. सिंगल येतोय. काल सुद्धा वसार संघाने 78 78 धावा 40+ माध्यमातून ठोकल्या होत्या. जगदीश दुधकरचा संघ होता. पाहायचं हा विक्रम तोडेल का मैदानाच्या आतमध्ये. अजून काही चेंडू शेष आहेत. या चेंडूवरती एखादा मोठा फटका तर विक्रम मोडू शकतोय. संधी आहे. पुन्हा एकदा मिडल केलाय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत जेल ड्रॉप. खराब क्रिकेट. 2 धावा आल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 78. सध्या तरी आपण पाहू शकाल वसार संघाची बरोबरी केली आहे. काल वसार संघाने सर्वात उच्चांक काढला होता 78 धावांचा. आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं 78 धावांवरती सध्या तरी पोहोचताना पाहतोय आपण कोणी संघ. काही चेंडू शेष आहेत. विक्रम मोडण्याची संधी त्यांना सुद्धा आहे या क्रीडांगणावरती. यावेळचा चेंडू आणि बॅटने मिडल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे काही करू शकत नाहीये. येतोय अंतिम चेंडूवरती षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 84 धावा 84. जबरदस्त इनिंग साकारली आहे संदीप ठोंबरेने. 10 चेंडू 31 धावांची विस्फोटक फलंदाजी. त्याच्याबरोबर आपण पाहू शकाल चंद्रकांतने 5 चेंडू 22 धावांची विस्फोटक फलंदाजी आणि सत्र समाप्त झाला. पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि पहिल्या इनिंगमध्ये 84 धावा ठोकल्यात. 85 धावांचं टार्गेट. आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे आहेत सोनू बांगर. हॅलो चला टॉससाठी या. नक्कीच आंबे संघाचे कॅप्टन आंबे 40+ आणि वसार बी 40+ या ठिकाणी कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहते. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थातच SP ग्रुपच्या चषकाचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय एक डॅशिंग नेतृत्व आपण पाहताय साईनाथदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले मंचावरती. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या आमच्या स्पर्धेमध्ये. साईनाथ पाटील फाउंडेशन ज्याचे सर्वेसर्वा SP ग्रुप चषकाचे प्रमुख आयोजक साईनाथदादा पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे वसार गावचे नक्कीच बादशाहबाई देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. विश्वादादांचं देखील मनपूर्वक स्वागत. टॉससाठी या. दोन्ही संघाचे कॅप्टन या लगेच जॉईंट टॉस बॉक्समध्ये. आंबे संघाचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आहे आणि लगेच कॅप्टन या आपण वसार बी संघाचे कॅप्टन कुठे असेल तर लगेच आपण टॉससाठी. वसारचे कॅप्टन उपस्थित आहे तर लवकर या. बघा काल आम्ही पॅनल्ट्या दिल्या आहेत. वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. 2 कॉल तुम्हाला आम्ही दिलेत. मॅच सुरू होण्या अगोदर आपल्याला सेकंड इनिंग सुरू होण्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. कडक आणि अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आहे. SP ग्रुप चषक 2026. चला येत आहेत कॅप्टन येत आहेत. चला सुखदेवजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत तो टॉस. वसार संघाचे कॅप्टन जसे या ठिकाणी जॉईंट होते आम्हाला तसे या ठिकाणी आपण सुखदेवजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करू. या लवकर या. स्पीड अप करा. फास्ट या थोडं.
आणि फिल्डिंग देखील लावून घ्यायची. टीम खोणी संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. कॅप्टन वसार संघाचे कॅप्टन लवकर या. दोन्ही संघाचे कॅप्टन. नाण्याच्या दोन बाजू हेड आणि टेल. हेड आणि टेल आहे. यस या इथे या. इथे या तुम्ही. इथे या दादा. इथे या. सुखदेव दादा इथे या तुम्ही. ओके टेल आलाय. नाणेफेकी जिंकली आहे टीम आंबे संघानं. आंबे संघ नाणेफेकी जिंकले. सर्वप्रथम निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करणार क्षेत्ररक्षण करत असताना वसार संघ आपल्या अगेन्स्ट आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना या ठिकाणी त्यांना 4 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? साधारणतः 45 ते 50 धावांचा त्यांना टार्गेट असेल असं आम्ही बघणार आहे. म्हणजे असं अजून एक प्रश्न असेल आपल्याला. अनेक साऱ्या स्पर्धा आपण खेळता. संपूर्ण संघ उपस्थित आहे. काही बदलाव आहेत, काही नवीन खेळाडूंना संधी आहे का? जो संघ रेग्युलर खेळतो तोच संघ आहे? तोच संघ आहे आमचा. काही बदल नाही, काही नाही. शेवटचा प्रश्न स्पर्धेबद्दल थोडक्यात आपलं मत का असेल? आपण या ठिकाणी भली मोठी स्पर्धा पाहतात SP ग्रुप चषक. स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? खूप छान नियोजन केले त्यांना, त्याबद्दल माझ्याकडनं धन्यवाद. मग थँक्यू सो मच. आपल्याला शुभेच्छा असतील. बॅटिंग करायची परंतु टॉस आपण जिंकला असता आपण काय स्वीकारलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना आपल्या संघ या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला देखील सेम प्रश्न आहे. संपूर्ण संघ आहे, काही नवीन चेहरे की जो रेग्युलर संघ? पूर्ण संघ नवीन आहे. पूर्ण संघ नवीन खेळणार आहेत तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. आणि असा या ठिकाणी मिडल ऑर्डरमध्ये आणि सलामीसाठी असे 4 ते 5 फलंदाज कोणते जे आपल्या संघासाठी सर्वप्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवतील? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. आणि अजून एक प्रश्न असेल आपल्याला देखील. स्पर्धेबद्दल आपलं काय मत असेल? आपण याकडे भली मोठी स्पर्धा खेळतात, नवीन संघ आहे आणि नवीन खेळाडू आहेत, त्याबद्दल या ठिकाणी स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच, कारण सर्वप्रथम मी साईदादाला धन्यवाद देतो, कारण एवढी मोठी स्पर्धा भरवणं आपल्या मलंगडमध्ये आणि खूप छान वाटतं इथे खेळण्यासाठी. थँक्यू सो मच. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. प्रत्येकाचं म्हणणं तेच आहे की या मलंगड विभागामध्ये नक्कीच ही नामांकित स्पर्धा आहे SP ग्रुप चषक. आणि टॉस झालाय प्रेझेंटेशन बॉक्समधून. न्यूज मध्ये टॉस जिंकलाय आंबे टीमनं. देन डिसाइडेड टू फील्ड पर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वसार संघाला. विद्यमान सामना सुरू आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. येत आहेत पुन्हा एकदा श्रवण धुमाले. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, सर्वांचं सस्नेह सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. हॅलो वेलकम ऑल ऑफ यू. अगदी आजचा दिवस क्रमांक 3 डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपण पाहत आहे. अगदी 3 दिवसामध्ये भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अर्थातच सायराज पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 एक क्वालिटी टुर्नामेंट आपल्याला एन्जॉय करायला मिळते. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूयात. ऐतिहासिक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. अर्थातच SP ग्रुप ट्रॉफी 2026 सावारण बोट. येथे टाकलेला बॉल बॅकअप द हँड धीम्या गतीने टाकला मैदानाच्या आतमध्ये. मिथून प्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. अगदी पहिल्या षटकाचा उल्लेख करायला गेलं तर अगदी पहिल्या बॉलवरती सिंगल आली, बट त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेचच षटकार आला. तिसऱ्या बॉलवरती डॉट, चौथा बॉल देखील डॉट. स्टील 2 टू गो. हुक केलाय बॉल, बॅकवर्ड रिझर्व मध्ये चाललाय. हुक केलाय म्हणजे द्वारकानाथनं आपल्या संघासाठी 4 धावा बुक केल्या. चेंडू सीमा रेषा पार. हा पहिला दमदार चौका. सो मच. पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पुढचे 4 बॉल द्वारकानाथ खेळला, बट त्यानंतर 4 बॉलमध्ये एक सिक्सर आणि एक बाउंड्री आपल्याला द्वारकानाथच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. स्टील 1 टू गो. टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर 1 और 1 11 लावांवर बोट 11 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर तब्बल 85 धाव्यांचं लक्ष. शेवटचा बॉल यावेळेला देखील स्लोवर 1 मैदानाच्या आतमध्ये अगदी अर्ध्या विकेटवरती टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मिथूनचा
बट आता इथे लेगबाजच्या स्वरूपात सिंगल मिळेल. पण जय पवार सर आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात अंपायर सिग्नल यासाठीचं लेगबाजच्या स्वरूपात सिंगलच्या मदतीने एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1चा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंतिम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कोणी टीमच्या अगेन्स्ट उत्तरार्धामध्ये 85 धावेचा पाठलाग करत असताना नेवाली 40+ हा संघ जाऊन उत्तरार्धामध्ये 85 धावेचा पाठलाग करत असताना नेवाली 40+ हा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 12 अंकावरती. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट, फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम नेवाली 40+. कमॉन्टीज आहे ठेवलाई मांगुरुल गावामधी SP ग्रुप चषक ठेवलाई मांगुरुल गावामधी. आमचे SP ग्रुपचं नाव, आमचे SP ग्रुपचं नाव गाजत ठाणे रायगड मधी. आमचे SP ग्रुपचं नाव थँक्यू. SP ग्रुप चषक खऱ्या अर्थानं अग्रणामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे. साईनाथ पाटील फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री साईनाथजी रघुनाथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करताय. SP ग्रुप ट्रॉफी 2026 डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा रजनी क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅटर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती तयार. द्वारकानाथ मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. ऑन साईडला यावेळेला देखील उकरायचा प्रयत्न, गॅप भरपूर मोठा आहे, धावांचा तोठा नाहीये, जमिनीला गुदगुला करत, जमिनीला घासत पुसत साठत द्वारकानाथच्या बॅटमधून बॉल निघून चालला थेट डीप बॅकवर्ड फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 चौका. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि नेवाले टीमच्या बॅटरसाठी पारितोषिक आलंय. त्र्यंबकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 200 रुपीचं कॅश प्राईज, 200 रुपयाचं कॅश प्राईज आता बॅटरसाठी आलाय प्रत्येक षटकारासाठी. म्हणजे आता नाबी संधी आहे बॅटर द्वारकानाथ आणि बॅटर शिवाजीकडे. स्वॅग से नहीं तो अभी चौके से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना बॅटर द्वारकानाथ ओव्हर पिच समोरच्या दिशेनं यावेळेला ओव्हर द बॉल रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल निघून चालला थेट सीमा रेषेच्या बाहेर. हा पहिला तडाखा दर्जेदार धमाकेदार SP ग्रुप चषक 2026 रुबाबदार षटकार. जबरदस्त आसमानी टोला मैदानाच्या आतमध्ये द्वारकानाथच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ला ॲक्शन इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. सरळ बॅटने फटका एक्झिक्यूट केला बॅटर द्वारकानाथनं आणि 6 धावा आपल्या अकाउंटमध्ये जॉईंट केला. या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली बिनबाद 22 अंकावरती. 22 ऑन बोर्ड, 85 धाव्यांचा भला मोठं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना एक मोठा संघर्ष टीम नेवालीचा पाहायला मिळतो. उकळायचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे, शॉट फाईन लेगचा, फिल्डर डाऊन द बॉल बट कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. दुसरीचा चान्स नाही आहे, दुसरीचं मानस होतं पण दुसरीचं धाडच नव्हतं. सो दॅट्स वाय त्यामुळेच की काय एकच मिळेल आता सिंगलच्या मदतीनं 23 धावांसाठी धाव सध्याच्या घडीला टीम नेवाली 40+ या संघाची आपल्याला पाहायला मिळते. एका धावेसाठी प्रयत्नांची पराकष्ट आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बॅटर शिवाजी आणि बॅटर द्वारकानाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. बट आता डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील संदीप ठोंबरेला. कॉनी 40+ हा संघ म्हटलं तर मलंगड विभागातील हा देखील एक दिग्गज संघ या टीमकडे देखील पाहिलं जातं. म्हणजे टेबल टॉपर संघ या दोन टीमच्या दरम्यान मॅच. ऑस्ट्रेलिया टर्न करायचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका एक्झिक्यूट केला होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर पोहोचतोय, सेकंडचा चान्स घेतला, सेकंड इथे कंप्लीट. गुड रनिंग मिळतो, विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान. क्रिकेटच्या खेळामध्ये आय कॉन्टॅक्ट असणं भरपूर गरजेचं आहे, कॉलिंग असणं भरपूर गरजेचं आहे. जर कॉलिंग तुमचं चुकलं तर नक्कीच धावबाच्या स्वरूपात बॅटर बाद होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. बट त्यामुळेच कॉलिंग असणं भरपूर गरजेचं असतं. शिवाजी तयार, स्टेप आउट होऊन फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, बट आता विकेट किपरची चालाकी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला परतावा लागतंय माघारी. धक्का लागला पहिला. टीम नेवाली 40+ या संघाला. शिवाजी इज बॅक टू द पॅव्हेलियन.
थँक्यू. मेगा स्क्रीन वरती आपण पाहताय गोल्डन आर्ट पीपल, एक रॉयल व्यक्तिमत्व आपण पाहताय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साईनाथ पाटील फाउंडेशनचा विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री साईनाथजी रघुनाथजी पाटील साहेब आपल्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहताय. सुवर्ण हृदयाचे सुवर्ण व्यक्तिमत्व आहे, डायनामाइट पर्सनॅलिटी आहे आणि रॉयल पर्सनॅलिटी आहे. आणि साहेब आपल्या मुख्य मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. नाव बॅक टू क्रिकेट जाऊयात मैदानाच्या दिशेनं, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक इंटरेस्टिंग लढत नेवाली 40+ बनाम खॉनी 40+ या दोन टीमच्या दरम्यान ही चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. स्टील 1 to go, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. शेवटचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, बट मिड विकेट मधून फिल्डर वाराच्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. आणि आता एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. सिंगल मिळाली, सिंगलच्या मदतीने एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट आणि एका गडाच्या नुकसानात नेवाली 40+ संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 26 या अंकावरती. कमॉडिटीज आहे. टीमची टोटल 2 षटकांच्या अंतिम फलकावरती जाऊन पोहोचल्या ती 26 अंकावरती. 26 ऑन बोर्ड. 26 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती सजला गेला. टीम नेवाले 40+ या संघाची 85 धाव्यांचं लक्ष्य, अगदी एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम नेवाले 40+ हा संघ पाहत आहे. बॉल शिल्लक 12 आणि विजयासाठी धावा करायच्या या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये तब्बल 29.50च्या रिक्वायर्ड आता बॅटिंग करायची होती. अंपायर सिग्नल ICC नियम क्रमांक 22. आता पंच जय पवार सर सांगतात अंपायर सिग्नल, यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धावा आता टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ जाऊन पोहोचला 27 अंकावरती. ऑन साइडला यावेळेला क्रॉस बॅटेड आडवा बाचा आकडवा प्रहार, सुनील चव्हाण आणि चेंडू सीमा पार षटकार. क्या बात आहे. लेटखेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक, कलात्मक भरा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बॅटर सुनीलच्या बॅटमधून. आता बॅटची लीडिंग एज होती. बॉल बॅकवर्ड रेझर मध्ये चाललाय बट शॉर्ट फाईनचा फिल्डर. चांगली फिल्डिंग. थ्रोवेगी करप इथे एकच दुसरीचा चान्स घेतला होता पण नकार दिला. शेवटच्या क्षणाला नकार दिलाय म्हणजे आता एकच धाव मिळेल. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 38 अंकावरती. 38 ऑन बोर्ड. 12 बॉल 59ची आवश्यकता असताना आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चंद्रकांतनं. तर फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करण्यात आलं. एक फिल्डर
डीप बॅकवर्ड फाईन लेग मध्ये डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, वाईड लॉंग ऑन आणि डीप स्वीपर कव्हर रिझन मध्ये 30 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर. आताचा बॉल ओव्हर पिच इनसाइड आउट हा फटका खेळलाय. इनफिल्डच्या वरून फटका एक्झिक्यूट करायचा होता बट स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी केला. तत्पूर्वी मिळतील इथे धावा 2 आणि 2च्या मदतीने 40. शेवटचा बॉल ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज होती, बॉल जागेवरती गळंगळत राहिला. विकेट किपर बॉलपर्यंत पोहोचला, त्याने बॉलला कॅरी केलं. बॉलची थ्रोवेकी होईल. तत्पूर्वी मिळेल ते सिंगल आणि 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि उत्तरार्धामध्ये 85 धाव्यांचा पाठलाग करत असताना संघ नेवाली 40+ जाऊन पोहोचला 41 या अंकावरती. 41 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम नेवाली 40+. आता बॉल शिल्लक आहे शेवटचे 6 आणि 6 मध्ये विजयासाठी धावा करायच्या 44. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या तब्बल 44. 44 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट 6 डिलिव्हरीज. स्ट्रायकिंगला बॅटर द्वारकानाथ. पहिलाच बॉल. आता लेथ लाईन दिशा पाहावी लागेल. पंच अविनाशजी टेंबे सर आमच्याकडे वळतात, दर्शवतात अंपायर सिग्नल. यासाठी व्हाईट बॉल. लेगस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, त्यामुळेच की काय पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात की आताचा बॉल वाईड असेल. एक्स्ट्राची धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अर्धा पल्ला गाठलाय बट आता अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. पहिलाच बॉल. आता अवे फ्रॉम बॉडी, ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न गोलंदाज राहिला आणि त्या प्रयत्नामध्ये गोलंदाज आता यशस्वी देखील राहिलाय. हरिहरनला आपण पाहताय शेवटच्या 6 बॉल फेकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न बट आता बॅटरला परतावं लागतंय माघारी. आता 1 साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते हळूहळू का होईना, पण या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ खॉनी 40+ फलंदाज पहा. ज्ञानेश्वर भुईरला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती. 2 गडी गमावलात. आता एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळेल. विजयाचे स्वप्न दाखवल्यात कोणी टीमच्या प्रत्येक गोलंदाजांनी. ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉलपर्यंत पोहोचला. बॉलपर्यंत येईल, बॉलला कॅरी करेल, बॉलची थ्रोफिकी घेईल. तोपर्यंत मिळेल इथे फक्त आणि फक्त एक चिकीस सिंगल. नेक्स्ट मॅच देखील एक चांगली लढत आपल्याला एका बाजूला वसार बी आणि त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला आंबे 40+. यस, या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी लढत. भूमी 11 वसार बी हा संघ देखील एक चांगला फॉर्म मध्ये. यावेळेला विकेट करायचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग आहे. गोलंदाज स्वतः डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. टिपलाय जाईल आणि संपला बॅटर. सुनीलचा खेळ फलंदाज पहा.
आता हळूहळू का होईना पण या मॅचमध्ये एक जबरदस्त शिरकाव टीम खॉनी 40+ या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम 2 बॉल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फ्लोर लाईनचा बॉल होता. वाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पेट्रोलिंग करताना आपल्याला जरूर पाहायला मिळालं, बट आता एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं अवघ्या धावसंख्येचं अंतर इथे फक्त आणि फक्त कमी केलं जाईल टीम नेवाली संघाच्या माध्यमातून. आता शेवटचा एक अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द मॅच. ऑन साईडला या वेळेला या मॅचचं खऱ्या अर्थानं शेवट तर जरूर गोड केलं षटकाचं. षटकार आला, षटकाराच्या मदतीनं संघ 50, बट मॅच फिनिश. सामना जिंकला टीम खॉनी 40+ या संघानं 85 धावा इथे खऱ्या अर्थानं डिफेंड केल्यात, रोखल्यात खॉनी 40+ या टीमच्या माध्यमातून. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम नेवाली 40+. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट, ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल 10 बॉल फेस केले आणि 10 बॉल फेस करत असताना तब्बल 31 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलं. 31 धाव्यांचा बहारदार खेळी त्याने साकारली. नो डाऊट अबाउट मिस्टर संदीप ठोंबरे ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. तर या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सन्माननीय आदरणीय त्र्यंबक मामा जाधव व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. या ठिकाणी या पण त्र्यंबक मामा आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅचमध्ये आंबे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं लगेच.